मित्रांनो, आपण आज या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत की वर्गमूळ कसं काढायचं आहे. स्क्वेअर रूट कुठल्याही संख्या असतील, कितीही अंकांच्या असो, कितीही अंकी संख्या असो, आपल्याला काय करायचं आहे, त्याचा वर्गमूळ जर होत असेल तर पूर्ण वर्ग संख्यांचंच वर्गमूळ काढणार आहोत आपण. होत असेल तर वर्गमूळ शोधायसाठी आपल्याला कुठली पण संख्या असेल उजव्या बाजूनी 2 2 2 अशा जोड्या पाडायच्या. यानंतर उरलेला जो अंक असेल, 1 असेल तर 1, 2 असेल तर 2, किंवा पुन्हा दोघांची आणि एकाची अशी जोडी पाडून घ्यायची आहे. म्हणजे 2 2 2च्या जोड्या पाडायच्या आहेत. यानंतर आपल्याला वर्गमूळ जर शोधायचं असेल तर काय करायचं, एकदम इझी मेथड आहे. हा सुरुवातीचा जो 5 आहे, मला इथे असा एक अंक लागणार आहे की ज्याचा गुणाकार त्याच्याच सोबत केला असता या दोघांचा गुणाकार किती येतो, 1. पण याच्यापेक्षा छोटी संख्या पाहिजे, पण एकदम सुद्धा छोटी नको, याच्या जवळपासची संख्या लागणार आहे मला. म्हणून 1 इथे चालणार नाही. तर मला इथे एखादा अंक मी इथे घेऊन बघतो. 2 जर घेतला तर बे 1 बे 2 4. 2 जर इथे मी घेतला तर बे 2 4. या दोघांचा गुणाकार 4 इथे आला आणि ही संख्या 5 पेक्षा लहान सुद्धा आहे, म्हणजे परफेक्ट अंक आहे. तर हीच संख्या मला पुन्हा एकदा इथे सुद्धा घ्यावी लागते. या दोघांची इथे वजाबाकी करायची आणि या दोघांची इथे बेरीज करायची. 2 अधिक 2 हे 4 होतात आणि यांची वजाबाकी 1. यानंतर ही अख्खी जोडी मला खाली घ्यायची आहे. 29 हे असे पूर्णतः मला खाली घ्यायचे आहेत. यानंतर मला पुन्हा एकदा याच्यावरती अशी एक संख्या मिळवायची आहे की समजा मी 1 घेतला आणि इथे सुद्धा 1 घेतला तर ही 41 ही संख्या होते. 41चा 1 सोबत गुणाकार केला असता मला इथे 41च लिहावे लागतील. पण मित्रांनो, मी जर समजा इथे 3 घेतला तर मला 43नी 3 ला मल्टिप्लाय करावं लागेल आणि 43नी 3 ला जर मी मल्टिप्लाय केलं, गुणलं असता, मला इथे 129च आन्सर मिळते. आणि हे 3च मला इथे पुन्हा एकदा घेता येतात. यांची जर वजाबाकी, इथे यांची वजाबाकी करावी लागते, इथे यांची बेरीज करावी लागते. मित्रांनो, जोपर्यंत आपण या दोघांची वजाबाकी करतो आणि वजाबाकी केल्यानंतर इथे मला 0 मिळतात, तोपर्यंतच हे गणित मला सोडवायचं आहे. एकदा का इथे 0 मिळाले की ही जी संख्या आहे, ही संख्या या 529चा काय असेल, वर्गमूळ असेल. म्हणजेच 529चं स्क्वेअर रूट जे आहे ते आहे 23. याचप्रमाणे आपण या सुद्धा संख्येचं वर्गमूळ काढणार आहोत. इथे मला 22 दिसत आहेत, तर मला इथे अशी एक संख्या लागणार आहे की त्या संख्येचं त्याच संख्येसोबत मल्टिप्लिकेशन म्हणजे गुणाकार केला असता मला याच्यापेक्षा आधीची संख्या लागणार आहे. तर 3 त्रिक 9 चालणार नाही, 5 5 25, 25 ही संख्या वरती गेली. 4 ही संख्या चालेल, इथे सुद्धा 4 घेतो, 4 चोक 16 आणि या दोघांची मी वजाबाकी करतो. दोघांची वजाबाकी केली असता मला मिळतात 6 आणि इथे हीच संख्या पुन्हा रिपीट करायची आहे मला. या दोघांची इथे बेरीज करतो, 4 आणि 4 8 आणि ही जोडी मी आता जशीच्या तशी इथे खाली घेणार आहे. यानंतर मला इथे अशी एक संख्या लागणार आहे, समजा 7 घेतला असता, इथे सुद्धा 7 आणि 87 गुणिले 7 करावे लागतील. 81 घेतला असता, 1 घेतला असता, 81 एके 81, पण ही संख्या मला चालणार नाही. याच्या जवळपासची अशी संख्या पाहायची आहे की 609च्या आधी तो गुणाकार जो असला पाहिजे, 609च्या आधी आला पाहिजे. 87नी 7 ला गुणला असता येणारा गुणाकार जो आहे तो बरोबर 609 येतो. म्हणजेच यांची मला इथे वजाबाकी करावी लागते, इथे याची बेरीज. परंतु इथे काही उपयोगच नाही आहे, कारण एकदा हे 0 आलं की पुढे आपल्याला हे सॉल्व्ह करायची गरज नसते. आपल्याला आन्सर मिळालेला आहे. म्हणजेच 2209 या संख्येचं जे वर्गमूळ आहे ते आहे 47. म्हणजेच 47चा जो वर्ग आहे तो 2209 आहे. यानंतर आपण पुढच्या संख्येसाठी जाणार आहोत. इथे सुद्धा आपण काय केलं आहे, 2 2 आणि 1 अशा जोड्या पाडून घेतल्या. त्यानंतर 1 अशी संख्या आहे की जिला 1 ना 1 ला गुणला असता 1च मिळतो. इथे 0 आलाय आणि हे 44 जशीच्या तशी ही अख्खी जोडी खाली घ्यायची आहे आपल्याला. हा 1 इथे यांची वजाबाकी होते, इथे याची बेरीज होते, 1 अधिक 1 2 येतात. त्यानंतर आता इथे मला अशी एक संख्या लागणार आहे की ज्यांचा गुणाकार इतका येतो. तर इथे मी जर समजा 2 घेतले, इथे मी 2च घेतो. 22 1 22, 22 2 44. यांची इथे वजाबाकी इथे 0 आलेली आहे, इथे याची बेरीज. परंतु इथे मला वजाबाकी, इथे बेरीज करून घेतो, ही बेरीज 24 आली. परंतु इथे वजाबाकी जी आहे, सबस्ट्रॅक्शन, ही 0 0 असल्यामुळं आता ही 0ची जोडी जी आहे ती अख्खी जोडी मी खाली घेतली. परंतु इथे 0 0च आहे, त्याच्यामुळे हे गणित पुढे सॉल्व्ह करायची गरज नाही. एकदा मला इथे 0 देऊन द्यायचं आहे. अशा पद्धतीनं माझं हे गणित सॉल्व्ह झालेलं आहे. म्हणजेच जे 14,000
400 याचं जे वर्गमूळ आहे ते 120. 120चा जो वर्ग आहे तो 14,400 आहे. याचप्रमाणे आपल्याला दशांश अपूर्णांक म्हणजेच डेसिमल फ्रॅक्शन यांचेही आपल्याला त्यामधल्या त्या संख्यांचे सुद्धा आपल्याला स्क्वेअर रूट म्हणजे वर्गमूळ शोधता येतात. यामध्ये फक्त आपल्याला एकच काळजी घ्यायची आहे की पॉईंटमध्ये किंवा दशांश चिन्ह जिथे आहे तिथून डावीकडचे जे अंक असतात तर पॉईंटपासून डावीकडे 2-2च्या जोड्या पाडत न्यायच्या आणि पॉईंटपासून उजवीकडे 2-2च्या जोड्या पाडत न्यायच्या. समोर जेवढे अंक असतील तेवढे 2 1 असेल तर मग नंतर एकच 2 2 1 असे जर अंक असतील तर घेता येते आपल्याला. तर यांचा सुद्धा आपल्याला स्क्वेअर रूट सेम मेथडने फाइंड आउट करायचा आहे. इथे 30 ही संख्या मला मिळते तर मला याचं जर समजा स्क्वेअर रूट शोधायचं असेल तर सगळ्यात आधी मला असा अंक लागेल. जर का मी इथे 5 घेतला तर इथे सुद्धा मला 5 घ्यावा लागेल आणि 5 5 25 मला 25 मिळाले. 25 ही संख्या सॅटिस्फाय करते आपली कंडिशन, 30 पेक्षा लहान आहे. तर यांची वजाबाकी करायची आहे. 30 मधून 25 गेले 5 राहतात आणि इथे याची मला ॲडिशन करायची आहे. इथे 10. यानंतर ही अख्खी जोडी मला खाली घ्यायची आहे. या दशांश चिन्हाचं काय करू? हा दशांश चिन्ह मला जो डेसिमल पॉईंट आहे तो जसाच्या तसा वरती नेऊन तिथे ठेवायचा आहे. हा 25 असा खाली घ्यायचा. यानंतर मला आता या 10च्या नंतर अशी एक संख्या लागणार आहे की समजा मी इथे 5 घेतो आणि इथे सुद्धा मला 5च घ्यावा लागेल. 105ला 5ने गुणलं असता मला 525च मिळतात. यांची वजाबाकी 0 येते म्हणजेच मला माझा आन्सर मिळालेला आहे. इथे पुढची प्रोसेस आपण एक प्रोसेस म्हणून करून घेऊ फक्त. यांची बेरीज झाली 110 आणि इथे वजाबाकी 0 आलेली आहे. याचाच अर्थ काय तर 30.25 यांचं जे वर्गमूळ आहे ते 5.5. 5.5चा स्क्वेअर जो होतो 30.25. सिमिलर इकडे सुद्धा मला 156.25 याचा मला स्क्वेअर रूट जर फाइंड आउट करायचं असेल तर काय करायचं? एकदम सिंपल आहे. मला पॉईंट नंतर डाव्या बाजूला 2 आणि 1 अशी मी जोडी पाडतो. पॉईंट नंतर 2ची जोडी पाडून घेतो. यानंतर मला सुरुवातीला 1 घेता येतो. 1 1 1 यांची वजाबाकी 0 येते. इथे मला 1ची ॲडिशन करावी लागते. 1 आणि 1 2 होतात. यानंतर ही जोडी अख्खी अशी खाली घ्यायची आहे. 2 वरती मला अशी एक संख्या लागेल की समजा मी इथे 2 घेतला तर 22ला 2 ने गुणायचा आहे. 22 2 44 होतात. यांची इथे वजाबाकी. हा 2 इथे मला ॲडिशनमध्ये बेरजेत आणायचा आहे. 56 मधून 44 गेले. यांची वजाबाकी येते 12. हा पॉईंट जो आहे जसाच्या तसा मला वर द्यायचा आहे. ही जोडी मला अशीच्या अशी खाली घ्यायची आहे. यानंतर यांची जी बेरीज होते ती होते 24. यानंतर मला अशी एक संख्या लागणार आहे समोर की ह्या संख्येनं म्हणजे अख्ख्या या संख्येनं त्या संख्येलाच गुणलं असता. जसं की मी इथे 5 घेतो तर 5 घेतल्यामुळे हे 245 होतात. 245 आणि 245ला 5 न गुणलं असता मला इथे एक्झॅक्टली 1225 मिळतात आणि यांची जी वजाबाकी होते ती 0 येते. आणि याचाच अर्थ काय तर 156.25 ज्याचा जो वर्गमूळ आहे याचं जे स्क्वेअर रूट आहे ते 12.5 हे आन्सर आहे. तर स्क्वेअर रूट काढण्याच्या या आणखी एका शॉर्ट ट्रिकमध्ये काही ऑब्झर्वेशन आपल्याला पाहायचे आहेत. ही जर ट्रिक तुम्हाला लक्षात आली तर यानंतर तुम्हाला वर्ग आणि वर्गमूळ लक्षात ठेवणं अजिबात कठीण जाणार नाही. बघा 1 ते 10 पर्यंतचे जे वर्ग आहेत ते वर्गामध्ये तुम्हाला काहीतरी साम्य आढळते आहे, सिमिलॅरिटी दिसते आहे. 11 ते 20 यांच्या दरम्यान सुद्धा यांचे जे वर्ग आहेत यांच्या दरम्यान सुद्धा काहीतरी सिमिलॅरिटी आहे. बघा 11चा वर्ग 121 आहे. 19चा वर्ग जो आहे तो 361 आहे. तर याच्या एकक स्थानी युनिट डिजिटला 1 आणि 1 आलेला आहे. म्हणजे याचा अर्थ काय की जर तुम्हाला कुठल्याही संख्येचा वर्गमूळ जर शोधायचं असेल तर दिलेल्या क्वेश्चन मध्ये जर युनिट डिजिटला 1 असेल तर 100% याचं जे आन्सर आहे त्या आन्सरच्या युनिट डिजिटला 9 और 1 असे असू शकतात. क्वेश्चनच्या युनिट डिजिटला जर 4 असेल, बघा क्वेश्चन हा तुमचा क्वेश्चन आहे 4 आणि इथे सुद्धा 4 आहे, तर आन्सरच्या युनिट डिजिटला तुमचा 2 और 8 राहू शकतो. बघा इथे सुद्धा 2 आणि इथे सुद्धा 8, युनिट डिजिटला 8 राहणार आहे. त्याचप्रमाणे 9 जर क्वेश्चनच्या युनिट डिजिटला असेल तर 3 और 7, क्वेश्चनच्या युनिट डिजिटला 6 असेल तर 4 और 6. ही शॉर्ट ट्रिक आहे. एकदम कमी वेळामध्ये आपल्याला जर आन्सर शोधायचं असेल ऑप्शन मधून तर आपल्याला ही कामात येते. बघा
तर यावरून दिलेल्या संख्यांचं स्क्वेअर रूट वर्गमूळ शोधायचं कसं ते आपण समजून घेणार आहोत. 23/4 ही एक संख्या आहे. दिलेल्या संख्यांच्या आपल्याला एकक स्थानापासून शेवटून 2-2 जोड्या पाडायच्या आहेत. 2-2 संख्यांवरून करायचं काय, तर पहिली जी जोडी आहे ती ठरवते की तुमच्या आन्सरच्या युनिट डिजिटला कुठला नंबर असेल. हा क्वेश्चन आहे. क्वेश्चनच्या युनिट डिजिटला किती आहेत? 4 आहे. तर 4 आणि 4, तर क्वेश्चनच्या युनिट डिजिटला 4 असतील तर आन्सरच्या युनिट डिजिटला 2 और 8, एकक स्थानी युनिट डिजिटला 2 किंवा 8 असू शकतात. दुसरी जोडी काय ठरवते? 23. 23 ही संख्या कोणत्या दोन संख्यांच्या दरम्यान आहे, तर 16 आणि 25 या दोघांच्या दरम्यान आहे. तर आपल्याला काय करायचं आहे, 16 आणि 25च्या दरम्यान असेल तर त्याच्या आधीच्या संख्येचं वर्गमूळ म्हणजे 16चा वर्गमूळ 4, तर 4 ही संख्या याच्या दशक स्थानी लिहून टाकायची आहे. तर दिलेल्या 23/24 या संख्येचं जे वर्गमूळ एक तर 42 असेल किंवा 48, तर कसं ठरवायचं, तर 23 ही संख्या 16च्या जवळ आहे की 25च्या जवळ आहे, तर 25च्या जवळ आहे. म्हणून आपल्याला 48 म्हणजे खालची संख्या, 23च्या खालची संख्या 25, म्हणून 48 हे करेक्ट आन्सर आहे. म्हणजे याचा अर्थ काय, तर 48चा जो वर्ग आहे तो आहे 23/4. याचप्रमाणे आपल्याला दुसऱ्या संख्येचं सुद्धा वर्गमूळ शोधता येते. पहिली जोडी ठरवणार आहे 84. या संख्येवरून आपल्याला समजतंय की क्वेश्चनच्या एकक स्थानी जर 4 असतील तर आन्सरच्या एकक स्थानी एक तर 2 असतील किंवा 8 असतील. यावरून दुसरी जोडी आता आपल्याला सांगेल 51. हे कोणाच्या जवळ आहे, कोणत्या दोन संख्यांच्या दरम्यान आहे, तर 51 याच्या दरम्यान येतात, 49 आणि 64. तर याच्या आधीचा जो अंक आहे 49, याचं जे स्क्वेअर रूट आहे 7, तो आपल्याला इथे द्यायचा आहे. याचा अर्थ काय, तर 5184 या संख्येचं जे स्क्वेअर रूट वर्गमूळ आहे तो एक तर 72 आहे किंवा 78. कोणती संख्या असेल, तर पुन्हा तेच 51 हे 64च्या जवळ आहेत की 49च्या जवळ आहेत, तर वरच्या संख्येच्या जवळ आहेत आणि त्याच्यामुळं वरची संख्या जी आहे आपल्याला या संख्येचं वर्गमूळ मिळेल. म्हणजे ही संख्या आहे ती, म्हणजे 5184 जे आन्सर आहे स्क्वेअर रूट जो आहे तो 72. अशा पद्धतीने तुम्ही कुठल्याही संख्येचं वर्गमूळ आरामात काढू शकता. थँक्यू.